नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. तसेच फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तोही फॉलो करू शकता. क्रिस्टो, आता क्रिस्टोचं निधन झालेलं आहे. तुम्ही जर जे काही म्हणजे कला क्षेत्रातली लोक असतील ते यांना चांगलं ओळखतात. क्रिस्टो व्लादिमिरो जावाचेफ. तर जे कुठला भूभाग असेल किंवा भूदृष्ट्यांची वैशिष्ट्य असतील, मानवी संवेदना असतील, यांची सांधेजोड किती निराळ्या पद्धतीने करता येऊ शकते याचा शोध घेणारा दृश्य संशोधक म्हणून क्रिस्टो यांची ओळख आहे. कोणतीही कलाकृती करण्यापूर्वी क्रिस्टो शेकडो ड्रॉइंग्स काढत असत आणि तीही काम करायचे त्या भूभागाच्या मापावर हुकूम असत. आणि विशेष म्हणजे राईस ट्रॅकचे आवरण, गुलाबी बेटे हे भारतीय लोकांसाठी जास्त महत्त्वाचं आहे त्यांचं. म्हणजे वेगवेगळ्या कलाकृती त्यांनी बनवल्यात आणि त्याचं बेसिक खूप प्रॉपरली प्रिपेअर करूनच मग त्या बनवलेल्या आहेत. तर क्रिस्टो हा एक कलाकार आहे. त्याच्यानंतर वर्णद्वेषाचा मिही बळी गेल. आता अमेरिकेत सगळं जे काही चालू आहे की जॉर्ज फ्लाइड, आता याचे बरेचसे निष्कर्ष आहेत. याला राजकीय रंग देण्यात येतो आहे, तो एक मेजर इश्यू आहे. अमेरिकेमध्ये निवडणूकसुद्धा होणार आहे. दुसरीकडे वंशद्वेष आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता याच्यामध्ये जगभरातून पडसाद उमटत आहेत. आणि जॉर्ज फ्लाइड या आफ्रिकन व्यक्तीचा जो काही मृत्यू झालेला आहे आणि तो एका श्वेतवर्णीय पोलिसाच्या अत्याचारात झालेला आहे. त्याच्यामुळे आता वेस्ट इंडिजचा जो फलंदाज आहे ख्रिस गेलनी पण म्हटलेलं आहे की क्रिकेटमध्ये वर्णदोषी प्रकारांना मला सामोरं जावं लागलं होतं. आणि ह्या बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे ते म्हणजे जे काही रियालिटी शो असतात तिच्यामध्ये आता शिल्पा शेट्टीच्या बाबतीमध्ये पण झालं होतं की तिने वेस्टर्न कंट्रीजमधल्या एका रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता. तिच्यामध्ये तिच्यावर तशी शेरेबाजी रशियल झाली होती ना. ते प्रकरण पण बरंच गाजलं होतं क्रिकेटमध्ये ना. त्या पण गोष्टी बऱ्याच झालेल्या आहेत. त्याच्यानंतर भारतीय क्रिकेटर्सच्या बाबतीमध्ये सुद्धा क्रिकेटमध्ये 2019मध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर जो होता त्याला न्यूझीलंडमध्ये प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरं जावं लागलं होतं. तर ॲक्च्युली वर्णद्वेष असेल किंवा आपल्याकडं जे जातीपातीचं राजकारण असेल तर हे फार आत भिनलेलं आहे लोकांच्या. हे बाहेर जाणं फार गरजेचं आहे. पण एकंदरच अमेरिकेतल्या परिस्थितीचं विश्लेषण करत असताना वर्णदेशाच्या पलीकडे जाऊन पण ती परिस्थिती बघितली जाते आणि तिच्यामध्ये राजकीय पण मोठ्या प्रमाणावर हितसंबंध आहेत. कारण तिथं आता निवडणूक होणार आहे. तर बघूया त्याच्या काळामध्ये काय गोष्टी होतात ते. त्याच्यानंतर हा लद्दाख आहे. लद्दाखमध्ये ह्या ज्या शेळ्या तुम्हाला दिसत आहेत, ओके, या शेळ्या आहेत सगळ्या छोटे छोटे जे दिसत आहे ते. तर ही पश्मिना शेळी आहे. पश्मिना शेळी ही त्याच्या ऊलसाठी फेमस आहे. पश्मिना ऊलपासून शॉल बनतात. आणि इथं एक दुसराच प्रॉब्लेम सुरू झालेला आहे बघा. आता हे पश्मिना गोट्स आहेत लेह डिस्ट्रिक्ट लद्दाखमध्ये. तर शेळीपालनासमोर मोठं आव्हान तिथं आहे लद्दाखमध्ये. तर पश्मिना शेळीचं जे पालन केलं जातं, या पश्मिना शेळीला कॅश्मीरे पण म्हटलं जातं. MCQ करता लक्षात ठेवा हे, ओके. आता चीनची जी पीपल्स लिबरेशन आर्मी आहे, आपल्याला माहिती आहे लद्दाखमध्ये चीन खूप गडबड करतोय सध्या. चुमूर, डेमचोक हे जे परिसर आहेत या परिसरातला जवळपास 16 कॅनल्स म्हणजे 2 एकर जमिनीवर त्यांनी कब्जा केलेला आहे. ही जमीन जी आहे ती शेळ्यांच्या आणि याकच्या चराईसाठी वापरली जाते. त्यांच्या मायग्रेशन, त्यांना तिथं फिरणं वगैरे त्याच्यासाठी. आणि इथे लागवड पण केली जाते. कल्टिवेबल लोलँड आहे ही. पश्मिना शेळीच्या बाबतीमध्ये आता असं झालेलं आहे की ही चीनच्या आर्मीने ती सगळा कब्जा केल्यामुळे तिथं या पश्मिना शेळीला घेऊन जाता येत नाही. मग तिथले जे मेन शेळी पालनावाले लोक आहेत त्यांच्यासमोर हे मोठं एक आव्हान आहे की आता त्या शेळ्यांची चराई आणि त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ही न्यूज आहे. तर हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरा एक सोनम वांगचुक यांचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर तो सोशल मीडियावर सध्या सर्वदूर आहे की चीनी गोष्टी आपण वापरतो. मग प्रत्येक वेळेस सैन्य लढणार का? तर नाही. मग तुम्ही चीनी गोष्टी जेवढ्या कमी करू शकलात तेवढ्या कमी करा. मधल्या काळामध्ये बरेचसे व्हिडिओसुद्धा आले होते की घरातल्या जवळपास 70-80% वस्तू ज्या आहेत त्या चीनच्या आहे, मेड इन चायना आहेत. तर त्यांनी सोनम वांगचुकच्या याच्यामध्ये आहे किंवा तुम्ही तुमचा मोबाईल असेल किंवा मोबाईलमधले ॲप असतील तर ते एका वीकमध्ये तुम्ही जेवढं कमी करता आलं तुम्हाला चीनचं जर सगळं अनइन्स्टॉल करा. मोबाईल जर चायनाचा असेल तर तोही येत्या काळात बदला, है ना. तुम्ही त्यांचं असं हे नाही की बाबा चायना सोडा. त्याचं रिझन असं आहे की चायनाचा मेजर इश्यू जो आहे आजच्या डेटमध्ये, जो आज UPSCसाठीचा पण प्रश्न आहे की तो कोल्ड वॉर संबंधीचा आहे. आता कुठलंही युद्ध हे सीमेवर लढण्यात कुणालाही इंटरेस्ट नाही आहे. या गोष्टी, युद्ध जे आहे ते ट्रेडचं आहे, व्यापाराचं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये
जर आपण व्यापाराच्या बाबतीमध्ये चीनला झटका दिला तर भारतातल्या नागरिकांनी हे ठरवलं की आम्ही चीनी वस्तू वापरणार नाही तर गोष्टी बदलून जातील, है ना. तर हा खूप महत्त्वाचा एक मुद्दा आहे. आणि येत्या 1 वर्षामध्ये तुमच्या घरात जर कुठलं चीनी साहित्य असेल तर ते पण तुम्ही हळूहळू कमी करा. आणि 1 वर्षात घरात कुठलीही मेड इन चायना वस्तू असता कामा नये असंही त्यांनी आव्हान केलेलं आहे. आणि ते खूप प्रॉपरली वर्क होतं आहे सध्या. बघूयात आता येत्या काळामध्ये. काही गोष्टी आहेत की त्या अपरिहार्य आहेत, है ना. जसं झूम ॲप मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे. झूमसाठी काही पर्याय पण आहेत, बरेचसे कमेंटमध्ये पण तुम्ही लोकांनी सुचवले होते. पण ते का वापरले जात नाही आहे त्याचं पण विश्लेषण करणं फार गरजेचं आहे की झूमच काय इतकं मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे, कारण तिच्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत. तर त्याला पर्याय, खूप सक्षम पर्याय प्रत्येक गोष्टीला देणं गरजेचं आहे. तर ह्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. G7 परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना आमंत्रित केलेलं आहे. म्हणजे भारताला G7 परिषद, जिचं आयोजन अमेरिका करणार आहे, त्याच्यासाठी भारताला आमंत्रित केलं गेलेलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7ला आउटडेटेड असं संबोधलं होतं. म्हणजे काय ना, ते आउटडेटेड गोष्ट आहे G7. आणि आता याच्यामध्ये रशिया, भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश व्हावा आणि G7ला G11 करण्यात यावं. हे खूप महत्त्वाचं आहे. MCQ आणि एक्झाम याच्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा. आता हे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. तर G7 परिषदेमध्ये असं काही घडतं का, तर ते आपण बघूयात. 2019मध्ये सुद्धा, म्हणजे लास्ट इयरसुद्धा आपल्याला आमंत्रित केलं गेलं होतं. फ्रान्सच्या बियारिन्झ येथे G7ची परिषद होती. फ्रान्सचे अध्यक्ष जे होते इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्याला आमंत्रित केलं होतं. आपण G7चं सदस्य नाही. G7ची स्थापना जी आहे ती ॲक्च्युली 1975मध्ये G8 म्हणून झाली होती. 2014मध्ये रशिया याच्यातून बाहेर पडला, कारण क्रिमियावर कब्जा केला होता त्यांनी. ते सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. G7चे सदस्य बघा: कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका. तर हे G7 तुम्हाला माहीत पाहिजे. आणि जर येत्या काळात हे G11 झालं तर नक्कीच भारतासाठी ही चांगली बाब असेल, है ना. भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे महत्त्व आहे ते दिवसेंदिवस तुम्हाला लक्षात येईल की आता WHOच्या बाबतीत पण आपल्याला कार्यकारी परिषदेचं अध्यक्षपद मिळालेलं आहे. बऱ्याच गोष्टी भारताच्या बाबतीत आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यानंतर निसर्ग सायक्लोन जे आहे तर ते येऊ शकतं आपल्या इथं आणि त्याच्यासाठी आपण आता सध्या तयार आहोत. तर निसर्ग सायक्लोन जे आहे तर म्हटलं जातं आहे की बघा, रायगडजवळ जून 3, आजच जून 3 आहे, 11:30 वाजता मुंबई. त्याच्यानंतर नाशिक जून 3, 23:11 जळगाव. ओके, तर हा सगळा जो पट्टा आहे एकंदरच कोकण जे आहे, कोकणामध्ये पण पाऊस होण्याचे पण चान्सेस आहे. ओके, एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल IMDनी सांगितलेलं आहे. IMDवर पण आज द हिंदूनी हे लिहिलेलं आहे आर्टिकल की IMDनी अजून खूप चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे त्याच्या संबंधी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा. कारण आता असं झालेलं आहे की हवामान बदल किंवा हवामानासंबंधीची जी काही भाकीतं संकेत असतील ते फक्त काही IMDची मोनोपॉली नाही आहे. कितीतरी प्रायव्हेट कंपन्या याच्यामध्ये काम करत आहेत. जसं केरळचं उदाहरण आपण बघितलं. केरळनी प्रायव्हेट कंपन्यांकडून सुद्धा कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे की ते हवामानाची माहिती त्यांच्याकडून सुद्धा घेणार आहेत. मग IMDचं काम आहे की ते खूपच प्रिसाइजली त्यांनी काम करणं गरजेचं आहे. त्यांनी म्हटलं होतं की 4 दिवस लेट येणार, तो बरोबर 1 तारखेला आला. म्हणजे टेक्स्टबुकमधली जी तारीख आहे तीच केरळमध्ये आली. मग या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर IMDनी खूपच प्रिसाईज होणं गरजेचं आहे. अदरवाईज मग IMDचं महत्त्व काही राहणार नाही आहे त्या काळामध्ये. प्रायव्हेट लोक जर याच्यामध्ये खूप चांगलं काम करायला लागली तर बघूयात. सायक्लोन निसर्ग जो आहे तर तो दक्षिण गुजरात असेल, महाराष्ट्र, उत्तरीण महाराष्ट्र असेल, तर 120 km/hच्या स्पीडनी हे येऊ शकतं. तर बघूयात त्या काळामध्ये. सो अरेबियन समुद्रातलं हे सगळं ओके निसर्ग. जर मग आता तसं सगळ्या गोष्टी झाल्या तर आपण निसर्गाचं एक सेपरेट लेक्चर घेऊयात. भारतात सर्वाधिक कॉमन कोरोना विषाणूचा प्रकार कुठला आहे, तर आपण हा बघितला होता ऑलरेडी, A2A. म्हणजे आता हे बघा. आणि दुसरा जो आहे आता नव्याने आपण शोधलेला आहे तो A3I असा आहे. आता तुम्ही म्हणाल हे 62% आणि 41% हे 100%च्या वर गेलं, तर हे असं नाही आहे. जेवढे सॅम्पल चेक होत असतात, म्हणजे तुम्ही 200-300 सॅम्पल चेक केले, तिच्यात कॉमन कुठला किती आढळला, तर 62% A2A आहे. तेच म्हणजे तुम्ही जर अजून 300 वगैरे सॅम्पल्स घेतलेले आहेत तिच्यामध्ये कॉमन तुम्हाला जो 2 नंबरवर आढळतोय नेहमी जवळपास 41%, तो A3I आहे. ओके, तर ह्या आकडेवारीचा एवढा इश्यू नाही. पण तुम्ही या 2 गोष्टी लक्षात ठेवा की सर्वात जास्त कॉमन जे आहे ते A2A आहे आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो म्हणजे A3I आहे. जगात एकूण 11 SARS-CoV-2 प्रकार आढळतात, तिच्यातले भारतामध्ये 6 आढळतात. तर ते लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर नेक्स्ट वन, भारतामध्ये एकूण 2 लाखाच्या वर केसेस गेलेल्या आहेत. आता 2,07,057 एवढ्या कोविड-19च्या केसेस आहेत. आणि एकंदरीत हा जो ग्राफ आपल्याला दाखवतो, तो ग्राफ दाखवतो की पहिला आपल्याला 97 दिवस लागले होते 50,000 केसेससाठी. 12 दिवसात पुढच्या 50,000 केसेस 50वरून 1 लाख झाल्या. त्याच्यानंतर पुढच्या 8 दिवसांमध्ये 1.5 लाखांपर्यंत हा आकडा गेला आणि 7 दिवसांमध्ये 2 लाखांपर्यंतचा हा आकडा गेलेला आहे. तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर एकंदरच ह्या गोष्टी लक्षात घ्या की हे किती स्पीडनी मल्टिप्लाय होतं आहे. महाराष्ट्रात सुद्धा जवळपास 2,000+ केसेस कालही आहेत. आणि एकंदर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर PM केअर्स फंडात जमा झालेला निधी कसा खर्च करणार आहेत असे उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस दिलेली आहे. PM केअर्सबद्दल मी सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे, ते बघितलं नसेल तर बघा. PM केअर्स असेल किंवा पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंड, या दोन्ही फंडांच्या बाबतीत डिफरन्सेस काय आहेत तेही मी क्लिअर करून दिलेलं आहे. तर ह्या गोष्टी बघून घ्या तुम्ही, कारण हे इतकं न्यूजमध्ये आहे की उद्या याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे आपल्याला. आणि याच्याबद्दल कसल्याही पद्धतीची पारदर्शकता PM केअर्सच्या बाबतीत नाही, ही टीका होते आहे. आणि याच्यामधूनच मग याचिका गेली आणि त्याच्यासंबंधी उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. आता हे आपलं उच्च न्यायालय महाराष्ट्रातलं, आता त्याला PM केअर्स कसा करणार, केंद्र याला काही रिस्पॉन्स देत नसतं बघा. त्याच्यानंतर 3 कोटी भारतीय तरुणांचे तपशील डार्क नेटवर. आता मग मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, 3 टर्म्स होत्या. सरफेस नेट, ओके. सरफेस नेट काय असतं, आपण जे कुठलीही गोष्ट गुगलमध्ये टाकून तुम्ही कुठल्याही ब्राउझरमधून सर्च करता ते सरफेस नेट आहे. म्हणजे सिम्पली तुम्ही डॉक्टर सुशील स्पॉटलाईट असं टाकलं, तुमच्यासमोर बऱ्याच गोष्टी येतात. आपलं टेलिग्राम येईल है ना, तर यूट्यूब येईल. तर हे काय आहे, हे सरफेस नेट आहे. किंवा तुम्ही सरळ डोनाल्ड ट्रम्प असं सर्च केलं, हे सरफेस नेट आहे की जे सहजासहजी तुम्हाला सगळी माहिती अवेलेबल असते. मग याच्यामध्ये दुसरं असतं डीप वेब म्हणून असतं. आणि त्याच्यानंतर दुसरं असतं ते म्हणजे डार्क वेब, किंवा यालाच डार्क नेट असं म्हणतात. ओके, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. डीप वेब काय असतं, डीप वेब म्हणजे आता तुम्हाला ते फोटो पण दाखवला होता मी की समुद्रामध्ये जसा खडक असतो बर्फाचा, दिसताना तुम्हाला हे एवढंच दिसतं. हे जे एवढंच दिसतं हे काय आहे, सरफेस नेट आहे. पण याच्या खाली जे आहे ते हे डीप वेब आहे आणि हे जे आहे ते डार्क नेट आहे. या डीप वेबपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला खूप एक्झॅक्ट ॲड्रेस लागतो. आता साधी गोष्ट आहे, आपण पुण्यामध्ये विचारत, आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असलं तर आपण एखादी गल्ली विचारत चालत असतो की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सिंहगड रोडला जायचं आहे, तर तुम्ही सिंहगड रोड सांगितलं तर कुणीही तुम्हाला पुण्यातून रस्ता सांगेल की स्वारगेटला जा, तिथून पुढं सिंहगड रोडला जा, है ना. पण ह्या डार्क वेबच्या बाबतीमध्ये तसं नसतं. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट ते लोकेशन माहीत पाहिजे, कुणीही तुम्हाला सांगू शकणार नाही. टिपिकल तुमच्याकडे जर ॲड्रेस असला तरच तुम्ही तिथं जाऊ शकता. ओके, डार्क नेट हे त्याच्या पण पुढची गोष्ट असते की ज्यात सामान्यपणे कुणालाही शिरता येत नाही. हा एक प्रकारचं ब्लॅक मार्केटिंग असतं आहे. जसं काळा बाजार असतं ना, भेंडी बाजार वगैरे मुंबई, सकाळी सकाळी उघडला आणि सूर्य पूर्ण उजाळायच्या आत सगळं मार्केट संपलं बाबा. तसं हे पॅरलल ब्लॅक मार्केट आहे, व्हर्च्युअल ब्लॅक मार्केट इंटरनेटच्या बाबतीमध्ये. तर ते लक्षात ठेवा. ओके, तर 3 कोटी भारतीयांचे तपशील डार्क नेटवर आहे. हे न्यूज परत परत येत आहेत. तर येत्या काळामध्ये तुम्हाला बघा ह्या टर्म्स 101% कुठल्या न कुठल्या परीक्षेत विचारल्या जातील आणि याच्यामध्ये तुम्ही चुकता कामा नये, कारण आता आपण हे बघितलेलं आहे. आता हे विमान प्रवाशांचा दुसरा एक इश्यू सुरू झालेला आहे ग्राहक पंचायतीचं सर्वेक्षणामध्ये, की काय झालं, बऱ्याचशा फ्लाईट कॅन्सल झाल्या आणि लोकांनी बुकिंग करून ठेवलेले होते. मग आता साधी गोष्ट आहे की लोकांना पाहिजे पैसे परत. तर या विमान कंपन्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःच काय केलं की त्या तुम्हाला आम्ही भविष्यामध्ये हे पैसे आमच्याकडेच ठेवतो आणि क्रेडिट शेलमध्ये ठेवलं त्यांनी. आता एक क्रेडिट शेल काय असतं, क्रेडिट शेल म्हणजे काय की हे पैसे जसेच तसे राहतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही पुणे नागपूरचं बुकिंग केलेलं आहे, तुमचं बुकिंग जे आहे 12,000 रुपये जाण्या येण्याचं बुकिंग आहे, फ्लाईट कॅन्सल झाली. हे 12,000 रुपये तुम्ही ज्या कंपनीचं बुकिंग केलेलं असेल, हा ना, ज्या कुठल्या एअरलाईन्सने तुम्ही जात असाल, तर त्या एअरलाईनचं ते 12,000 रुपये जे आहे ते तसं त्यांच्या क्रेडिट शेलमध्ये राहील. आणि पुढच्या काळात तुम्ही ज्यावेळेस त्या एअरलाईननी प्रवास कराल त्यावेळेस तुम्ही ते पैसे वापरू शकता. ओके, म्हणजे याचा अर्थ होतो की येत्या काळात किमान एकदा तरी ते पैसे वापराल तुम्हाला त्या एअरलाईनचा वापर करायचा आहे. आणि तिच्यामुळे लोकांना हे मान्य नाही आणि आता याच्यातून बघूयात काय होतं ते. हे त्यांनी स्वतःच करून ठेवलेलं आहे, लोकांना पैसे परत पाहिजेत. जागतिक सागरी व्यापाराला करोनाची ओहोटी. आता हे बघा, हे संजीव चांदोरकर सरांचे जे लेक्चर्स आहे, आर्टिकल्स आहेत ते खरंच खूप चांगले आहेत, अभ्यासपूर्ण आहेत.
याच्या आधी आपण यलकारी प्रवास बघितला होता त्यांचा. तर हिच्यामध्ये काय आहे ना की जो काही सगळा जहाजाच्या मार्गे, समुद्राच्या मार्गे जो काही व्यापार होत असतो, म्हणजे तुम्ही बघा 2019मध्ये 80% जागतिक व्यापार हा सागरी मार्गाने झालेला आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स फॉर ट्रेड अँड डेव्हलपमेंट अक्टॅड जे काही आहे ते याचा सतत आढावा घेत असते. आणि खरं तर एकंदरीत समुद्राच्या मार्गे खूप मोठ्या प्रमाणावर बिझनेस होत असतो. परंतु आता येत्या काळामध्ये काय होईल, विषाणू आयातीची भीती आहे सगळ्यात महत्त्वाची बाब, की ज्यावेळेस तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजार आणि त्या सगळ्या याच्यात पडाल तर त्यावेळेस विषाणू आयात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुटलेली साखळी. ह्या कोविड-19मुळे काय झालं की बरेचसे म्हणजे लोक जे आहेत ते कामावर नाही आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी लिंक आहे ती तुटली सगळी, की ते मालाची मागणी जी होती तीच कॅन्सल झाली वगैरे वगैरे, की ते माल कंटेनरमध्ये पडू नये. जसं फॉर एक्झाम्पल भारताच्या बाबतीत म्हणजे नागपूरच्या संत्रीच्या बाबतीत झालं, की नागपूरची संत्री जी होती ती तिकडे पोचलीच नाही, ते कंटेनर राहून गेलेत आपले. तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की दीर्घकालीन याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला की ह्या सगळ्या याच्यामध्ये तर काही बेसिक गोष्टी आहेत. यांत्रिकीकरणाला वेग येऊ शकतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या असतील की यांत्रिकीकरणाच्या काळावर म्हणजे बंदरावर कस्टम आणि त्या सगळ्या गोष्टी तर ते वर्क होऊ शकतं. दुसरी गोष्ट आहे की नवीन जहाज जी आहे ती जुन्या जहाजाच्या तुलनेने पटकन पोहोचतात, कारण प्रणाली जी आहे त्यांची यांत्रिक प्रणाली चांगली आहे. आणि त्याच्यामुळे मक्तेदारी जी आहे ती नवीन टेक्नॉलॉजीवाल्यांची याच्यामध्ये येऊ शकते, असा पण एक याच्यामध्ये हे आहे. पण एकंदरीत जागतिक सागरी व्यापार जो आहे त्याला ओहोटी करोनामुळे लागणार आहे आणि ती सगळ्याच बाबतीमध्ये आहे. भारताचा जो व्यापार आहे 90% तर तो समुद्रामार्गे होतो. परंतु तरीही भारत जो आहे तो 16व्या स्थानावर आहे. म्हणजे भारताचा व्यापार होतो आहे जागतिक स्तरावर, भारताचा व्यापार जवळपास 16व्या याच्यावर आहे. या सगळ्या याच्यामध्ये भारताची जी 7,500 किलोमीटर लांबीची समुद्रकिनारा आहे आपला, 12 मोठी आणि जवळपास 200 छोटी बंदरं आहेत, या सगळ्यांचं याच्यामध्ये आता येत्या काळामध्ये खूप महत्त्वाचं रोल असणार आहे. तर समुद्री व्यापार आणि त्या सगळ्या बेसिक गोष्टी करोनामुळे हॅम्पर होतील. राणी मनिका आणि विनेश खेलरत्नसाठी पुरस्कार शिफारस आपण विनेश फोगटचं बघितलं होतं का. त्याच्यानंतर राणी रामपाल भारतीय हॉकी टीमची कॅप्टन आहे. आणि राणी रामपाल का चर्चेमध्ये होती, आपण स्पॉटलाईट इयरबुकमध्ये हे रिवाईज केलेलं आहे. तर राणी रामपाल कशामुळे न्यूजमध्ये होती ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मनिका बत्रा, आता यांना सगळ्यांना खेलरत्नसाठी यांची शिफारस केलेली आहे. तर बघूयात, ज्याला मिळेल त्याच्यानंतर आपण त्याची सगळी जन्मकुंडली बघू. आसाममध्ये लँडस्लाईड झालेली आहे बराक व्हॅलीमध्ये आणि 21 लोक किल झाले. आसामवर खूपच म्हणजे दुष्काळात 13वा महिना काय 14वा-15वा चालू आहे त्यांचा. आसाम कोविड-19, त्याच्यानंतर आसाममध्ये जे काही सगळं हे आहे पूरजन्य परिस्थिती आली, त्याच्यानंतर ॲम्फान चक्रीवादळाचा इम्पॅक्ट वगैरे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आसाममध्ये आफ्रिकन स्वाईन फीवर आला, जिच्यामध्ये हजारो डुकरांचा मृत्यू झाला. मोठी इंडस्ट्री तिथं वराह पालनाची. आणि आता हे लँडस्लाईड बराक व्हॅलीमध्ये 21 लोकांची डेथ झाली. आता तुमच्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी एवढंच लक्षात ठेवा, आसाम बराक व्हॅली मॅप, ओके, हे MCQ करता लक्षात ठेवायचं, बाकी एवढा आपला काही संबंध नाही. त्याच्यानंतर आता बघा पेपरमध्ये रोज OTT प्लॅटफॉर्म नावाची गोष्ट येते बघा. OTT प्लॅटफॉर्म काय असतो की पिक्चर OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करायचे. तर OTT म्हणजे काय, OTTचा फुल फॉर्म आहे ओव्हर द टॉप, ओके. आता हे ओव्हर द टॉप असायचा फुल फॉर्म आहे ओव्हर द टॉप, ओके, OTT. आता हे जे बरेचसे मूव्हीज बनलेले आहेत हे मूव्हीज कुठं रिलीज केले जातात, थिएटरमध्ये रिलीज केले जातात. थिएटर उघडायचे चान्सेस काही दिसत नाही आहे आणि उघडले तरी लोकांचे जाण्याचे चान्सेस नक्कीच नसणार आहेत, ओके. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मग आता जे बनवून पडलेले चित्रपट आहेत त्यांचं काय करायचं. तर OTT प्लॅटफॉर्म म्हणजे काय की बरेचसे चित्रपट तुम्ही बघितले असतील, ॲमेझॉन असेल, नेटफ्लिक्स असेल, अशा ठिकाणी ते रिलीज केले जात आहेत. तर ते OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, ओके, त्याला म्हटलं जातं. तर ते एवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर UPSC मेन्सचा प्रश्न घ्या बघा आजचा. आता बघा हा कालचा प्रश्न जो होता लेबर संबंधीचा, बऱ्याच लोकांनी प्रश्न लिहून उत्तरं टाकलेली आहे, खूप चांगली बाब आहे. शक्यतोवर तुम्ही काय करा की जो आपला याचा प्लॅटफॉर्म आहे टेलिग्रामचं स्पॉटलाईट रायटिंग फोरम, तिच्यावरती उत्तरं टाका. आता एक गोष्ट मी क्लिअर करतो की बरीचशी उत्तरं आलेली आहेत, काही फेसबुकच्या याच्यावर आहेत, काही पर्सनल कोणी पाठवलेली ज्यांच्याकडं व्हॉट्सॲपचा कॉन्टॅक्ट आहे. एवढी सगळी उत्तरं रोज चेक करणं माझ्या डेली शेड्यूलमध्ये शक्य नाही.
तर मी एक काम करतो की एक 5-5 प्रश्न झाल्यानंतर त्याचं सलग एक लेक्चर टाकून देतो की याच्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित होतं, जेणेकरून तुम्ही तुमचं जे उत्तर आहे तुमच्या लेवलला पण चेक करू शकता आणि तुमची उत्तरं मी वाचेल, त्या उत्तरांमध्ये मला काय आढळतं त्या गोष्टी मी तिच्यामध्ये सांगेल. फक्त प्रत्येकाला पर्सनल फीडबॅक देणं हे शक्य नाही, तर तेवढं लक्षात ठेवा. आजचा जो प्रश्न आहे की इन न्यू कोल्ड वॉर टेक्नॉलॉजी अँड ट्रेड नॉट टेरिटरी. ओके, इन न्यू कोल्ड वॉर डिफाईन बाय टेक्नॉलॉजी अँड ट्रेड नॉट टेरिटरी. म्हणजे आता काही लोकांनी सांगितलं होतं आम्हाला मराठीत समजून सांगा. मी काही प्रश्न समजून सांगेल, नंतर समजून सांगण्याचा प्रश्न येत नाही, कारण पेपरमध्ये इंग्लिश आणि हिंदी असंच असतं. तर तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल, तेवढं तुम्हाला काम करावं लागेल. आता हे जे नवीन कोल्ड वॉर आपल्याला दिसतंय बघा, सीमेवर लढण्याचा चान्स नाही आहे आणि कोणालाही ते लढायचं नाही आहे. पण नवीन कोल्ड वॉरचा जर विचार केला तुम्ही की शीतयुद्ध, तर याच्यामध्ये तंत्रज्ञान आणि व्यापार याच्यावर सगळं शीतयुद्ध आहे. याच्यामध्ये टेरिटरी किंवा जमिनीचा कसलाही जास्त हे नाही आहे. आता मग तुम्ही म्हणाल की मग चीन तिकडं आपल्या जमिनीची गडबड करतंय, तिकडं नेपाळला ते लिंबूथरा काला पाणी पाहिजे. बघा, एक काय असतं ना की एक सुडो नॅशनॅलिझम नावाची गोष्ट असते की आपल्या नागरिकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी चीनच्या बाबतीत चीनची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि चीनचं जर तुम्ही सामाजिक आर्थिक जीवन बघितलं तर तिथली परिस्थिती खूप वाईट आहे. मग या काळात काय करायचं की भारताबरोबर काहीतरी करायचं, तिकडं जो काही दक्षिण चीनी समुद्र आहे तिकडच्या देशांबरोबर काहीतरी करायचं. म्हणजे लोकांमध्ये एक सुडोर म्हणजे ती एक फॉल्स हे असतं, राष्ट्रवादाची भावना निर्माण करणं आणि स्वतःच्या बाजूने त्यांचं मन वळवून घेणं. तो जो प्रकार असतो त्याच्यासाठी ह्या गोष्टी केल्या जात असतात. आता इंडिया कॅन सेट द वर्ल्ड रिस्पॉन्स. आता मग भारत हिच्यामध्ये एक रिस्पॉन्सिबल कंट्री ॲज अ लीडर म्हणून समोर येऊ शकतो आणि याला तुम्ही इलॅबरेट करा. आपल्या तशा काय विकनेस आहेत, स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत. ओके, 5-5 प्रश्न झाले की मी ते एक्सप्लेन करून देईल, त्याचं एक लेक्चर टाकून देईल सरळ सरळ काय लिहिलं पाहिजे. MPSC निबंधाची डिमांड होती, चला MPSC निबंध पण बघूयात. हेल्थ सिस्टीम इन इंडिया माइल्स टू गो हा निबंध आहे तुमच्यासाठी. 25 मार्कासाठी निबंध असतो. हा निबंध तुम्हाला लिहायचा आहे. तर तसंच आपण जसं याचं करतोय तसंच हिचं पण करूयात की तुम्हाला काय लिहायचं आहे या निबंधांमध्ये. एक 2-4-5 निबंध झाले की मी त्याचंही एक लेक्चर टाकून देत जाईल की तुम्हाला ते मुद्दे लक्षात येतील. डॉक्टर अब्दुल घनी व सुरेश जाधव यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. त्यांनी वृक्षवाटिका सेवा सुरू केली, बरोबर आहे. 2020चा ग्रीन मॅन ऑफ इंडिया पुरस्कार मिळाला, बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. स्कॉर्पियन मासा जो आहे तो रंग बदलू शकतो, बरोबर. मासा विषारी असून त्याचं विष न्यूरोटॉक्सिक आहे, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये पशुपालनाला पुनरुज्जीवित करण्यासाठी किती रुपयांचा निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे, तर तो जो निधी आहे तो 15,000 कोटी रुपयांचा निधी आहे. 2 नंबरचा आन्सर. G7 संघटनेमध्ये अमेरिकेने खालीलपैकी कोणत्या देशांना आमंत्रित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे? भारत, रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया. तर वरील सर्व असं याचं उत्तर आहे, कारण G7 to G11 असा करायचा प्रयत्न आहे. 2019च्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारमध्ये बजरंग पुनियाला तो मिळाला होता, बरोबर आहे. आणि 2020च्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी साक्षी मलिकची शिफारस नाही. साक्षी मलिकने आता जो अर्ज केलेला आहे तो अर्जुन पुरस्कारासाठी केलेला आहे. ओके, तर विनेश फोगट आणि आता हे 3 नावं आहेत, तिच्यामुळे साक्षी मलिक हिच्यामध्ये येत नाही, फक्त बरोबर आहे. ओके, तर आजचे प्रश्न घ्या. आजचे प्रश्न आहे, मूडीज या पतमानांकन संस्थेद्वारे भारताचं पतमानांकन खालीलपैकी कोणते केलं आहे? BAA1, BAA2, BAA3, BAA1. ओके, तर भारताचं जे पतमानांकन आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत 50 लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी किती कर्ज देण्यात येणार आहे? 10,000, 50,000, 25,000, 1 लाख. आत्मनिर्भर भारत योजनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी किती पिकांच्या हमीभावात बदल करण्यात आले आहेत? 10, 12, 15, 14. खालीलपैकी देशातील लघु उद्योगांबाबत अयोग्य तथ्य ओळखा. संख्या 6 कोटी, GDP वाटा 29%, निर्यात 48%, रोजगार 40%. 1, 2, फक्त 4, फक्त 2, फक्त 3. यामातो हे चालताना मोबाईल वापरावर बंदी घालणारं शहर कोणत्या देशातलं आहे? चीन, मलेशिया, जपान, म्यानमार. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.